लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवचे प्रणेते त्याला का म्हणतो आपण, तर त्यांनी त्याच्यावर अग्रलेख लिहिले. ब्रिटिशांचं नजर होती, त्यांच्या विरोधात जाऊन अग्रलेख लिहिले की गणेशोत्सव का आपल्याला पाहिजे. असे कुठले दोन जनक आहेत जे हिंदू मुस्लिमांना एकत्र आणू शकतात, ते म्हणजे गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून शिवजयंती उत्सव त्यांनी चालू केला, ज्यांच्या विरोधात कोणी जाऊ शकणार नाही. त्यांनी अनन्यगण्य अग्रलेख त्यावेळेला 1893-94 पासून ते 1920 पर्यंत गणेशोत्सव बद्दल लिहिले. त्यांनी गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार हा संपूर्ण महाराष्ट्रात केला, बेळगावमध्ये केला, त्याचबरोबर गुजरातमध्ये केला, मध्य प्रदेशमध्ये केला, इव्हन बंगालमध्ये जाऊन त्यांनी गणेशोत्सवाचा प्रचार केला, अमृतसरमध्ये जाऊन केला, लाहोरलाही पण त्यांनी गेले जाऊन गणेशोत्सवाचा प्रचार केला की आम्ही असा असा उत्सव चालू केलेला आहे. भाषणं दिली गणेशोत्सवाबद्दल. तर ह्याला एक सार्वजनिक स्वरूप देणं म्हणतात. देशभर आज जो गणेशोत्सव जो एवढा वाढलेला आहे, मुंबईमध्ये गणेशोत्सवासाठी त्यांनी अनन्यगण्य प्रयत्न केले. शांताराम नाईक चाळ आहे, केशवजी नाईक चाळ आहे, तिथे आजही गणेशोत्सव बसला जातो. तिथे आजही फोटो आहेत. टिळक गणेशोत्सव का आपण साजरा करावा ह्याच्याबद्दल भाषण देत आहेत. त्याच्या मागचा उद्देश त्यांचा हे होता की सर्व ब्राह्मण व ब्राह्मणेतर लोक ज्याला आपण म्हणतो, हे सर्व एकत्र यायला पाहिजेत. बरोबर. ब्रिटिशांविरोधात त्यातून प्रचार आणि प्रसार स्वातंत्र्य संग्रामाचा व्हायला पाहिजे, स्वातंत्र्याच्या चळवळीचा व्हायला पाहिजे. ब्रिटिश आपल्याकडून लूट करून कसं स्वतःच्या देशाकडे सर्व ते लूट नेतायत आणि भारताला कसं गरीब ठेवतात ह्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. परकीय शिक्षण जे आपल्याकडे शिकवलं जात आहे ते कसं चुकीचं आहे ह्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. अशा प्रकारे गणेशोत्सवाचं एक स्वरूप होतं आणि म्हणून तो सार्वजनिक झाला. त्यामध्ये त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी तर म्हणजे इतक्या लोकांना मोठं केलं. आपण तर आजही ज्यांची नावं ऐकतो, आज दगडूशेठ हलवाई गणपती एवढा मोठा झालेला आहे, भाऊसाहेब रंगारी गणपती एवढा मोठा झालेला आहे, त्यानंतर छत्रपती राजाराम गणपती एवढा मोठा झालेला आहे. अनन्यगण्य गणपती आहेत असे जे आहेत, जे मोठे झालेत. त्या लोकांनी त्याला गणपती बसवले, त्यांना मोठं करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. कारण की त्यांचा सपोर्ट होता टिळकांना. टिळक म्हटलं की बाबा मी न घाबरता केसरी मराठामध्ये अग्रलेख लिहितोय गणेशोत्सवाबद्दल की लोक एकत्र या म्हणतोय मी, मग तुम्ही कशाला घाबरताय, तुम्ही लोकांना बोलवा जास्तीत जास्त प्रकारे. त्यावेळेला लिहिलेलं आहे लोकमान्य टिळकांनी आणि तेव्हाच्या हिस्टोरियन्सनी. त्यावेळेला महिला पण पहिल्या वर्षीपासून महिला संध्याकाळी 7 नंतर स्वतःच्या घरचे पोळी भाजणं पण त्यांनी बंद केलं आणि गणेशोत्सव उत्साहाने ते सहभागी व्हायला लागले. मग ह्याला म्हणतात सार्वजनिक गणेशोत्सवचं एक स्वरूप कशा प्रकारे त्यांनी केलं.